कमी आहे, माझा आवाज जास्त आहे. म्हणसाल माईक, विदाऊट माईक पण असाच आवाज आहे. परत एकदा घ्यायचं घ्यायचं काय तरी शांत. अरे माझा डान्स थांबलाय रे, तुम्ही ओरडू शकता. एवढंही नका गुंग होऊ. कसं वाटतं कार्यक्रम? तुम्हा सगळ्यांनाही कार्यक्रम आवडत असेल अशी मी अपेक्षा करते. आणि इथं जमलेले सगळे मान्यवर असतील, रसिक प्रेक्षक असतील, त्यांनी इथं सर्वांनी मला बोलवलं आहे आणि तुमचं मनोरंजन करणं हे माझं काम आहे आणि ते मी करत राहील. 3 तासांचा आपला हा सगळा कार्यक्रम तो पुरेपूर पार पाडेल. आता तुमच्या आवडीचं गाणं घेऊया. घ्यायचं? बापूंचा डायलॉग, बापूंचा डायलॉग झाला पाहिजे. सांगा बरं काय बापूंचा डायलॉग. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, सगळे एकदम ओके. चला कार्यक्रम पण एकदा ओके. तुम्ही म्हटलं यांच्या आवडीचं गाणं काय? आमच्या या भागाला मानदेशाला बैलगाडीचं प्रचंड वेड आहे. अच्छा, बरोबर ना? बरोबर ना? घाटातली बारी आताच आणि बैलगाडीची स्वारी झाल्याशिवाय व्यासपीठ पुरं होत नाही. त्यामुळे झाली पाहिजे ना, कारण या महाराष्ट्राला परंपरा कशाची आहे? शिवरायांच्या तलवारीची आहे, पंढरीच्या वारीची आहे, लाल मातीच्या कुस्तीची आहे, घाटातल्या बारीची आहे. म्हणूनच ते बैलगाडीचं गाणं सुद्धा झालं पाहिजे. आता लगेच घ्यायचं. बैलगाड्या गाण्याने आपण शेवट करतो कधीही कार्यक्रमाचा. जर तुम्ही आता म्हणत असाल तर मी आताही घ्यायला तयार आहे. घ्यायचं का बोला? घ्यायचं का शेवटी घ्यायचं? शेवटी घ्यायचं बोलतो. शेवटी घ्यायचं का आत्ता घ्यायचं? आत्ता पण घ्यायचं आणि शेवट पण घ्यायचं. आता कोणाला पाहिजे हात वर करा. आता एवढे सगळे बर. शेवटी कोणाला घ्यायचं हात वर करा. तेच हात वर. बर बैलगाडा शर्यत घ्यायचं. अजून